पाहिलेही खूप त्यामध्ये चेंजेस झालेले आहेत। जरी एखादं आठवत नसले तरी स्मित हास्य देऊन हो 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 आठवत आहे असंही आमचं सुरू आहे। तर असा हा आठवणींचा उजाळा देणारा हा क्षण मित्रांनो आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळणार आहे। म्हणून आज मला म्हणावसे वाटते की विसरून जाऊ सारे क्षणभर, विसरून जाऊ सारे क्षणभर, या वळणावरती जरा विसावू, या वळणावर जरा विसावू, या वळणावर। अगदी 33 वर्षानंतर आज आपण भेटतोय। 33 वर्ष म्हणजे फार मोठा कालावधी असतो, हा खरंच शब्दात व्यक्त करता येत नाही। 33 वर्षानंतर इतके सारेजण आपण भेटतोय, खरंच हा खूप भाग्यवान दिवस म्हणता येईल आणि खरंच आपणही खूप भाग्यवान। आज मी एक यशस्वी प्राध्यापक म्हणून सिनियर कॉलेजला काम करते, तर असे कार्यक्रम कॉलेजमध्ये कायमच होत असतात आणि बोलणं तर हे माझ्या अंगवळणी पडलेलं आहे। परंतु सर आज या ठिकाणी तुम्हालाही जाणवत असेल की माझा आज आवाज हा जरा थोडा खडखडत आहे, तर तुम्हालाही जाणवत असेल कारण खरोखरच तुमची ही आदरयुक्त जी भीती आहे ती आजही माझ्या मनामध्ये माझ्या मध्ये असलेल्या आपल्याला दिसायला बघायला दिसेल तुम्हाला। आणि माझ्याबरोबरच सर्वांच्याच मनामध्ये ही धगधग ती असणार आहे। आम्ही कितीही सर मोठे झालो तरी तुमच्या या वटवृक्षाच्या छायेखाली आमचे हे सर्व श्रेय जे आहे हे आपणास आम्ही समर्पण करतो। या ठिकाणी आजचं जे नियोजन आहे याविषयी स्लॉट वाईज सगळे माझे मित्र मंडळी तुम्हाला सांगतीलच, परंतु हा जो आजचा गेट टुगेदर म्हणजे आपल्या नात्याचा एक उत्सव आहे। रोजच्या गडबडीमध्ये हरवून गेलेल्या गोष्टींना पुन्हा नव्याने आठवण्याची ही एक संधी आहे। जीवनातील एक छोटासा क्षण आपल्याला मोठ्या आठवणी देऊन जातात। आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे। कामाच्या धावपळीमधून थोडा वेळ काढून आपण सारे एकत्र आलो आहोत। गेट टुगेदर म्हणजे केवळ एकत्र येणे नव्हे तर आपले अनुभव, आनंद आणि स्मित यांची देवाणघेवाण होय। इथे प्रत्येक जण आपापल्या कथा, व्यथा, आठवणी। माझं माहेरचं नाव आहे आणि सासरचं नाव आहे सुषमा श्रीकांत पाटील, राहणार येलूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। सांगली जिल्ह्यामध्ये मला दिलेले आहे। मला तो भागही माहित नव्हता। सुषमा माझ्याचं आडनाव काही आठवत नाही मला, सॉरी सासरचं। तुम्ही इथं काय जेवता, तुम्ही तिथे काय करताय? धन्यवाद सर। यानंतर आपल्या कार्यक्रमाकडे वळून या ठिकाणी पाहुण्यांचे स्वागत झालेलं आहे, गुरुवर्यांचं स्वागत। शब्द सुनाने मी आपणा सर्वांचं स्वागत करते। कार्यक्रम हा आपला आहे, त्यामुळे त्यात कसलीही औपचारिकता आपण पाळायची नाही, पण तरीही जीवनात यश अपयशाच्या पायऱ्या चढलेलो आपण आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले गुरुवर्य यांना या ठिकाणी आमंत्रित करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। कार्यक्रम